शेंगदाणा उसळीसाठी शेंगदाणे आपण कुकरमध्ये उकडून घेऊयात. झटपट शेंगदाणा उसळ बनवायसाठी शेंगदाणे भिजत घालण्याची आवश्यकता नाही. लगेच उकडून घेतल्यामुळे उसळ छानही होते. आता आपण लागेल तेवढेच पाणी घालून शेंगदाण्यामध्ये मीठ टाकून याच्या कुकरला 2 शिट्ट्या काढून घेऊयात. कुकरच्या 2 शिट्ट्यात शेंगदाणे एकदम मऊ चांगले शिजतात. आता आपण उसळीसाठीची फोडणी करूयात. त्यासाठी मी इथे तेल टाकत आहे. तुम्ही तूपही वापरू शकता. आता आपण यात टाकूयात जिरे. उपवासासाठी बनवत असाल, जिरे खात नसाल तर नाही टाकले तरी चालते. शेंगदाण्यातले मी पाणी नाही काढलेले. हे उकडलेले शेंगदाणे पाण्यासह फोडणीत टाकले आहेत. त्यामुळे शेंगदाणे जास्त कोरडे पडत नाहीत. आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आणि याची एक वाफ घेऊयात. त्याआधी आपण यात टाकूयात लाल तिखट. मीठ आपण आधी टाकले आहे. आवश्यक वाटले तरच टाकावे. आता आपण ही उसळ झाकण ठेवून 5 मिनिट वाफवून घेऊयात. आता आपली उसळ छान वाफली आहे. यातलं पाणीही आटलं आहे. आता खाण्यासाठी तयार आहे गरमागरम शेंगदाणा उसळ. करून बघा आणि नक्की आस्वाद घ्या.